समाजातला कुठलाही मोठा असो छोटा असो लोकप्रतिनिधी असो कुणी छत्रपती शिवाजी महाराजजी बद्दल बोलण्याचं सर्वांनी विचार करूनच त्या ठिकाणी स्टेटमेंट केले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज ऊर्जेचं स्थान आहे आणि आपल्या सर्वांना या देशाला जगाला आपल्या सर्वांना जी ऊर्जा मिळतं ती नावातून मिळतं। त्यामुळे जरा उल्लेख करताना सर्वांनी सांभाळून केला पाहिजे। ते कुठल्या तरी एका पुस्तकाचं त्यांनी एक उदाहरण दिलं। पुस्तकारांनी पुस्तकं लिहिले त्यातनं इतिहासामध्ये कमी जास्त प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे। त्यांनी कुठल्या तरी पुस्तकाचा उल्लेख केला, मला वाटतं त्यांनी ते सहज स्टेटमेंट केलं। त्यांनी पुस्तकाचा काही दाखला दिला कुठल्या तरी आणि पुस्तकाचा दाखला दिल्यामुळे आम्हाला तेव्हाही वाटलं की पुस्तकाचा दाखला आहे काय। हे जे साहित्य हे महापुरुषांबद्दलचं जे साहित्य लिहिलं गेलंय जसं छत्रपती शिवाजी महाराज हे जे ऑडिट होणं गरजेचं आहे, कारण की कोणी काही त्याचा दाखला दिला जातो। एकदम तुमच्या मताशी सहमत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहासच त्या ठिकाणी मांडला गेला पाहिजे। काही पुस्तकामध्ये चुकीच्या नोंदी आल्या त्या वगळल्या गेल्या पाहिजे। शासन याची खबरदारी घेत आहे की अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे उल्लेख आले आहेत। या उल्लेखातनं आपल्याला खरंखुरं नवीन पिढीला समोर आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे उल्लेख हे पुस्तककारांनी टाळले पाहिजे जे त्या ठिकाणी वास्तव नाही आहे, जे त्या ठिकाणी घडलंच नाही आहे। आणि मला असं वाटतं हा इतिहास जो आहे जितक्या पारदर्शीपणे समाजामध्ये पिढी समोर जाईल, मला वाटतं यातनं खूप चांगला विकसित म्हणजे येणारा भारत हा मजबूतीने घडेल। मला वाटतं याच्यात थोडा संशोधन करण्याची गरज आहे।